देवे जीव धाला देवे जीव धाला संसार तो कडू झाला संसार तो कडू झाला संसार तो कडू झाला संसार तो कडू झाला तेची ताती ढेकर तेची ताती ढेकर आनंदाचे हरिहर आनंदाचे हरिहर आनंदाचे हरिहर आनंदाचे हरिहर आवेधी आणि कास आवेदी आणि कास ऐसा जया अंगी कस ऐसा जया अंगी कस ऐसा दया अंगी कस ऐसा दया अंगी कस तेची ताती ढेकर तेची ताती ढेकर आनंदाचे हरिहर आनंदाचे हरिहर आनंदाचे हरिहर आनंदाचे हरिहर तुका म्हणे भूक तुका म्हणे भूक येणे न लगे अनेक येणे न लगे अनेक येणे न लगे आनिक येणे न लगे आनिक याची ताती ढेकर तेची ताती ढेकर आनंदाचे हरिहर आनंदाचे हरिहर आनंदाचे हरिहर आनंदाचे हरिहर प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबारांच्या गाथ्यातील देवळीकरांच्या प्रतिप्रमाणे 305व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू काल झालेला आहे काल नाही काय तर जगद्गुरु तुकोबारा या अभंगामध्ये देवे जीव धाला म्हणजे देवानं बरं काय आमच्या जीवाचं पोट तृप्त झाला देवे जीव धाला देव आणि जीव हे दोन पद तिथं विकल्पना घातलेली बरं काय देव आणि जीव देवानं जीव झाला तृप्त झाला झाला म्हणजे पोट भरलं तृप्त झाला आणि मग संसार कडू झाला त्यामुळे संसार काय झाला कडू झाला याचा अर्थ संसार आधी खात होते नाही असं आता कडू लागायलाय पहिला गोड बरोबर आहे की नाही याचा अर्थ जीवाला मला वाटते भूक आहे जीवाला भूक आहे मग जीवाची भूक कशाची आहे असं कोणी विचार केला तर आनंदाची कशाची आनंदाची भूक जीवाला आहे त्याला आनंद मिळावा वाटतो हे जीवाचा स्वभाव आहे ना जीवाला आनंद मिळावा बाकी काही नाही आनंद मिळावा प्रत्येक जीवाला वाटते प्रत्येक जीवाला आळी भिंगुरटी गाय म्हैस काय डुकर कुत्र माणूस कोणी असेल जीव तर त्या प्रत्येक जीवाला आनंद मिळावा वाटतो त्या आनंदासाठी धडपड आहे ना रमावलीला आपण म्हणतो बेदार होते घ्यायला काय कशासाठी घेते मनुष्य पुढे आनंद होईल बरोबर आहे होय भाऊ कशासाठी हे एवढ्या धडपडा कशासाठी बायको करणं आनंदासाठी तिला लेकर पुन्हा व्हावे वाटणं आनंदासाठी त्या सगळ्या प्रत्येक जीव धडपडतय रातना दिवस धडपड चालू त्याची आणि त्याला भूक आहे त्या जीवाला ती आनंदाची भूक हे मात्र विसरता कामा आता त्या आनंदाची भूक आहे पण आनंद मिळण्याचा पत्ता चुकला फरकीत काय झाला लक्षात आलं की नाही काय चुकलाय पत्ता चुकला आणि पत्ता चुकल्यामुळं मसाला घ्यायले कुठे काय मिरच्या बाजारात पत्ता चुकलाय हो काय करा भाऊ पळायले मग कशाला म्हणजे तुकाराम महाराज नका धावू आडराने ऐशी गरजेची पुराणे नका जाऊ रे बाबा नका जाऊ आडराना आपण आडरान आनंदासाठी हुडकायले प्रत्येक जण पण ते आता त्यांचा पाऊल आडराना पडायला त्याला काय करावं नाविलाज आहे महाराज जीवाला आनंदाची भूक आहे पर्याय न आणि आनंद तर देवात आहे आनंद कशात आहे देवात आहे विषयामध्ये आनंद नाही
पण ते वाटते विषयात मिळेल म्हणून. हेच पत्ता चुकला ना. आनंद देवाकडे, मग देवाकडे वृत्ती लावावी म्हणजे हुडका हुडकी करावी. तिकडे हुडका हुडकी न करता विषयाकडे हुडका हुडकी, एवढाच आहे. बाकी काही नाही. हुडका हुडकी चालू आहे. कोणी काही गपची बसलंय का? नाही. चालूच आहे, चालूच आहे, चालूच आहे. आनंद मिळावा प्रत्येक जीवाला वाटते. त्या प्रत्येक जीवाचा स्वभाव आहे, त्याच्याबद्दल काही नाही महाराज, कोणत्याही जीवाला. मग आता ते त्याचा पत्ता चुकल्यामुळं, माहीत नसल्यामुळं, आणि कशानं घडतं? अज्ञान वशात. कशामुळं घडतं? अज्ञान. त्याचं ज्ञान नाही ना. त्याचा दोष आहे असं नाही. त्याचा काय दोष आहे त्याच्यामध्ये? काय दोष आहे? हा, दोष नाही. अरे ते आनंदासाठी हुडकायले, आणि त्याच्या डोक्यात ज्ञान असलं तर ते इकडं आलं नसतं. त्याला ज्ञान नाही, आणि अज्ञान आहे म्हणून तिकडं धावायले, तिकडं विषयाकडे पळायले. महाराज लोक सुद्धा ज्ञान सांगतेच, वाटतंय तुम्हाला. सांगत असले तरी ज्ञान ते शब्द ज्ञान आहे. त्यांना खरं कळालेलं, आणि खरा कळलेला महाराज असल्या भानगडीत पडतच का? पडतो? नाही 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 नाही. या विषयाकडून सुख येईल अशा पुठाण्यात ते लागत नाही. म्हणले तुकाराम शास्त्री, दगडासाठी मातीसाठी आपला जन्म आहे काय? तुकाराम शास्त्रीने एक अष्टक केलं नाही काय? हो, ज्ञानोबारायांचं अष्टक केले की आता होते ना मागायच्या 10 वर्षापर्यंत होते. तू माझ्या संग आलता का कवा त्यांच्याकडे? नाही भावाला ते घेऊ याच्या डोसक्यात राहत नाही. हा, त्या नानकडे, गुरु नानक लाचकड, संतोषी मातेच्या मंदिराकडे तिकडे गल्लीला, बरोबर आहे की नाही? गेलतोच की नाही? त्यांचा अध्यात्म स्वाध्याय आपल्याकडे आहे ना. अध्यात्म स्वाध्याय नावाचा ग्रंथ त्यांचा. नाही, वारकरी स्वाध्याय. कोणता? नाही, अध्यात्म स्वाध्याय केला त्यांनी. तर त्याच्यामध्ये त्यांनी एक अष्टक रचलंय ज्ञानेश्वर महाराजावर. कोणी? हो, त्यांनी स्वतः त्यांच्या मुखातून 8 श्लोक माऊलीच्या स्तुतीपर रचलेत त्यांनी. त्यातला पहिला श्लोक तुम्हाला, माता यश तपस्विनी जनको वैराग्य विरागान्विता भ्राता गुरुनाम निवृत्तिसहिता निर्वर्तिका संस्थिता इच्छम साधुकृपान्वितं सैमहो ज्ञानामृतेनावृतं वंदे तम करुणाकरं प्रभोरम श्री संत ज्ञानेश्वर. प्रत्येकाचं चरण ते ध्रुवचरण आहे. श्री संत वंदे तम करुणाकरं प्रभोरम श्री संत ज्ञानेश्वरम, हे ध्रुवचरण. प्रत्येक श्लोकाला 4थं चरण हे लावले. 3 श्लोक वेगळे वेगळे, 3 चरण आणि 1 श्लोक. असे तुकाराम शास्त्री विद्वान होते, चांगले होते. आणि चांगले असूनही ते कुठं नाही तेवढे काही पळत नव्हते. फक्त आपला मत तेवढा मानला. तिथं राहत होते, चिंतन सांगत होते, हुशार होते, अभ्यास होते. तर ते म्हणले, अरे दगडा मातीसाठी आपला जन्म आहे, आपला जन्म दगड मातीसाठी नाही. मग त्यांना कळालंय, खरं कळालं. ते भानगडीतले पडत नाहीत मला. आपण दगडासाठी मातीसाठी डोसके फोडून घेतो, खून करण्याची तयारी. नाही, खून होतात की नाही? बटावर राहण्यासाठी, फासभर राहण्यासाठी खून आपण मारतो की नाही? हो, मारतो, एकमेकाला मारतो, मरतो, बरोबर आहे की नाही? किती पटावर जमीन, 1 फासभर, त्याच्यासाठी आपला खून होते. जमीन जागच्या जाग्यावर तिथंच राहणार आहे. आपल्या आजा पंजाने का संग नेली का? आपण काही संग नेणार आहेत का? असा विचार करत नाही. किंवा ते ऐका नाही का? कुदरलंय का? बटावर रान खायले, खाऊ द्या, त्यालाच मोठं होऊ द्या, आपण कुठं नादी लागायचे त्याच्या, असा विचार करून चालल्यावर चांगलं होतं या. मग तसा विचार करतेत का? त्याचं कारण आहे की अज्ञान आहे. त्याच्याबद्दल तर त्याला ज्ञान, त्याचा दोष असं नाही. अज्ञानाचा राग करीत जाऊन ना बालक त्याचा राग काय करावा? लहान लेकराचा राग संत करतात का? लहान लेकराचा राग नाही. मायबाप लहान लेकराचा राग, बच्चा लेकराचा राग करीत नाहीत. त्याप्रमाणे संत सुद्धा आपल्या अज्ञानी जीवांचा राग कधी का? त्यांना कळत नाही. हो, कळत नाही म्हणून विषयाकडे धाव घेतलेली या लोकांनी. विषयाकडे धाव घेतलेली, हुडकायले, विषयात सुख हुडकायले, पण ते सापडत नाही त्यांना. ते म्हणून तर येते हरण, त्याच्या बिंबीत असणारी कस्तुरी. हरणाच्या बिंबीत माजलेल्या काय असते? कस्तुरी. आणि ते कस्तुरी मृग म्हणतात. त्या बिंबीत असते ते गाठ, आणि त्याच्यात सुगंध असतो. हरणाच्या बिंबीत त्या कस्तुरी. आता त्याच्या बिंबीत कस्तुरी सुगंध आहे, त्याला वाटते सुगंध कुंकून यायलाय, म्हणून बिचार पुढं पडतं. आपल्या बिंबीत कस्तुरी, त्याची जाण त्याला नाही, त्याचा अज्ञान आहे. आणि म्हणून सुगंध कुंकून यायला म्हणून ते हुडकीत पुढं पडतं.
त्याप्रमाणे आपलं झालेलं आहे. सुख आपल्या आत्मानंदात आहे, पण विषयामध्ये आनंद आहे असं मिळविण्याचा आपण प्रयत्न सर्व सुखाचा आराम ज्ञानता शिकाम विषयामध्ये. वा 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 वा. मधातलं का कोणाला सोडलं? हाव ओळी चांगली पाठ करायची बरं. ते केलं इकडं तैसा हृदयामध्ये मी आस्था सर्व सुखाचा आरामू का भ्रांताशी. इथं का राहिलो? का भ्रांताशी कामू विषयावरी. माऊलीचं एक एक अक्षर महत्वाचं आहे बरं का, तुम्ही समजू नका. तिथलं घाळ केलं तर तिथलं आपल्या हातानं जर घाळ झालं एखादा अक्षर काना मात्रा अनुस्वार तर ते चूक आहे का नाही. त्यांचं ते एक एक काना मात्रा सुद्धा महत्वाचं आहे. असे असे माऊली आहेत ते. एक ते तोलून मोडून शब्द घातलेले असतात संतांनी, मुखातून त्याचे सजली निघालेले असतात. हृदयामध्ये म्हणजे भगवान परमात्मा हृदयात आहे, पण त्याचा आनंद मिळवण्याऐवजी विषयातून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो. आणि प्रत्येक जीवाला विषयाची भूक लागलेली आहे. कितीतरी खाऊ खाऊ रातना दिवस भाऊ झोप घेईनात माणसं. बेजार आहेत बेजार आहेत बेजार आहेत विषय सेवन करण्यासाठी. पण विषय सेवने कोण तृप्त झाला? दाखवा दाखवा. विषय सेवने कोण तृप्त झाला? तर इंधनी मला अग्नी कोठे. तुकाराम महाराजांनी प्रश्न विचारला आपल्याला, विषय सेवण्यात कोणाचं पोट भरलंय का? सांगा, तृप्ती झाली का कोणाची? नाही. मग विषय सेवने कोण तृप्त झाला? तर इंधनी मला अग्नी. सरपण टाकल्यावर जाळ इजत आहे? नाही. टाकीत राहिल्यावर सरपण जाळ बंद पडतच नाही. जितकं टाकताल तितका अधिक फोपावतो. बरोबर आहे ना? तसं या इंद्रियाला अधिक अधिक विषय दिले. विषय सेवन करणं धर्म कोणाचा आहे? इंद्रियाचा आहे. कोणाचा आहे रे? हा, विषय सेवन करणं इंद्रियाचा धर्म आहे. आणि ते विषय प्रतिकूल आहेत की अनुकूल आहेत हे मानणं सुख दुःख मानणं मनाचा विषया वाचून काही आणि सर्वता रम्य नाही. रम्य नाही. हा स्वभावाची पायी नाही. हा स्वभावाची पाही. आणि म्हणून तर विषयातून तोडताना त्याला दुःख होते. संसारातून निघायचं आणि परमार्थाकडे यायचं आणि बायका लेकरायचा त्याग करायचा आणि सगळ्या संसाराचा पैसे आदले लेकर बाळ त्याग करून परमार्थाकडे जायचं म्हणलं का कसं होतंय? तर ते म्हणले काय का दोहावणी वस्त काढी सारस आहे वेगळी. गोहावणी वस्त काढी गोहावणी वस्त काढी भनंग दौडीता भाने यावं का भनंग दौडीता भाने यावं. सारस आहे वेगळी. सारस नावाचे पाखरं आहेत ना ते. हो सारस त्या येते ना सारदा म्हणतो. इथे येते आता इथे यायले पाखरू या गावात. तुमच्यात यायले तुमच्यात आहे का सारदा? दिसले गावात बघतच नाही का? हो लय मोठं पाखरू ना ते. आपल्या पिपळा आवळगावात बसत होतो. जागरमाच्या पिपळावर 2 पाखरं. हा इथं व्हायचं ते जातेच मोठ मोठाले बरं काय. मग आत्ता रोज असते ते सारच म्हणतो आपण, पण नाही सारस नाव आहे. आणि ते जोड संघ राहते नवरा बायको संघ 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 राहते वर काय ते. आणि त्याची जर तातातूट केली तर त्याला लय दुःख होते बरं. त्याच्यातलं एक पाखरू पकडलं दुसऱ्या पाखराला दुःख होते भाऊ. म्हणून सारस आहे विगडीता का दोहावणी वस्त दोहावणी. बरं आपण धार काढताना वासराला वडतोच ना, किती शेपूट तळमळ करून वास करता ते. महाराज लयच हो लय छाटून दूध काढतो. पानावली 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 या काढले. पाप झालं मला. आमच्या बाई नवा जायच्या आणि गाडीला मला सर घेतो. गडी असून मी धारा काढला लहानपणी. नाद होता 2-2 हातानं गुडघ्यात धरून चरवी धारा काढायच्या महाराज. 2-2 हातानं आणि दूध छाटून काढायचं. महागाला पाण्याला सोडाय म्हणायचं. मरायची वेळ महाराज मरायची. ते पाप लागलं नाही का? अहो लहानपणी जरी केलं तरी पाप आहे ना ते नाही. नकळत झाले. हा नकळत सोडता येईल आपल्या बापाला सोडता नकळत कसं सोडील होय. हा भीष्माचार्याने बचपणी सरला मारला तर पुन्हा तिथं शरपंचायतीला पडावं लागलं. मग आपल्याला कसं चुकली नाही भाऊ. चुकत नाही केलेलं. हा नाही तर ते काय
आणि मला वासरू आकडायची गळ्यानं शिकवलेली सगळं मला माहिती. वासरू आकडायचं केवढं आहे म्हणजे वासरू आकडत नाही होय, त्याला आकडून दाखवतो. असं धरायचं डाव्या हातानं कानी आणि उजव्या हातानं अंगठा यायचा त्याच्या दाबाला, खाली होटाळी धरायची, बरोबर निघताय ते नाही निघत. हा निघत. बरं निघतंय हो, तळमळ इळवर हाका मारले आपण माईला, इळवर हाका मारताय ते 4 वाजल्यापासून हा कवा येली कवा येली कवा येली कोण माय, आणि ती माय बी चढून येत नाही, हाका मारीतच येते तिकून कुठे की माई लेकरू म्हणून. आणि त्याला ते पुन्हा संयोग आला आणि हे ना पाप आहे का पुण्य, मग कसं आहे ओहावणी वस्त काढी. त्याला तळमळ होती त्या वासराला, बरोबर आहे ना. का भनंगो दौडिता भाण्यावरून. किंवा ज्ञानेश्वर महाराज म्हणले एखादा भिकारी 4 दिवस उपवास होता, खायला मिळत नाही, आणि त्याच्यात पुन्हा चांगलं पकवानाचं जेवण होतं आणि त्याच्यात ताटावर बसलो बाबा पंक्तीला पण चालू होतं. त्याला वाटलं जेव. एक जण आला, ऐ तुला कोणी अवधान दिलं इथं, पाहुणे रावळे जेवायचे राहिले, ओट. आता घास घ्यायचा म्हणतात, झुणकाझुणकी केली, उठलं. कसं वाटते भाऊ? दुःखच वाटत. हा जसं हे तसं का माये पुढे बाळ काळे नेता एकूण ते एक का होय उदक तुटता, बरोबर आहे ना. काळे नेता बरं काय कशी गंमत माऊली दृष्टांत कसा देते. माये पुढे बाळ म्हणजे आईपासून लेकरू नेलं आणि ते एकुलते एक होतं म्हणले. तिला उशिरा झालेलं वयशीची शेवटी एकच विवाह होती. आधीच उशिरा झालं, एकुलता एक पोरग आणि त्याच्यात त्याला काळानं म्हणजे मेलं लेकरू. आता तिला कसं वाटतं, लई दुःख हा का होय उदक तुटता मी ना. पाण्यातला मासा बाहेर काढल्यावर कसा होते मरणार. हा अरे का जीवजिती मन जीवना संगे मत्था मरण त्या वियोग. पाण्याचा वियोग झाला की थरमळ तरपडतो. तसं आपल्या इंद्रियाला, डोळ्याला, कानाला, उदाला, शिसनाला, सगळ्या इंद्रियाला भाऊ दुःख होतंय बरं काय. बायकोपासून लेकरापासून बाजूला केल्या नाही होत. हा होतंय तितकी तळमळ वाटते, ते विषय सोडू वाटत नाही, तितका त्रास होतोय कोणाला. हा महाराज अवघड आहे, विषयाची भूक आहे आणि त्याच्यातून तुम्ही बाहेर काढल्यावर दुःख होते. पण चांगल्यासाठी करायला काय अडचण नाही. लक्षात आलं की नाही. लहान लेकरू आहे, लाडकय 4-5 वर्षापर्यंत लाड. आता माईला करमत नव्हतं लेकराशिवाय, लेकराला करमत नव्हतं माईशिवाय. पण बापानं 2 मुस्कारीत देऊन त्याला मुंबईला मोठ्या कॉलेजमध्ये ठेवलं डॉक्टर करण्यामुळं. हे करावं लागल का नाही. त्याच्या भल्यासाठी त्या माईची त्या लेकराची ताटातूट केली. हे पाप लागलं का मग नाही. कारण काय हेतू कोणता आहे, या लेकराचं चांगलं व्हावं, बरोबर आहे ना. तसं भाऊ मला वाटतं इंद्रियाला तोडून इकडं देवाकडे आणल्यावर रमायचं नाही का. हरवले करू पण तुम्ही इथंच सांभाळलेली बघा. आणि ते मग रथाळ उभा नाही ते कसं म्हणायला ते काय उपयोग आहे हो. लय आमचं लेकरू लाडकरी इथं सांभाळीत बसले, त्यासला लाल कामाचा नाही. त्याला म्हणतात तुम्हाला त्या दुर्योधनावनी, त्या धृतराष्ट्रावनी. कोणता मोह? आंधळा मोह आहे, अंधमोह म्हणतात भाऊ. असा आपला आंधळा मोह लेकराला सांभाळीत बसणं कामाचा नाही. 2 थोतरीत देऊन त्याला शाळेत घालणं. तसं भाऊ आपल्या इंद्रियाला विषयाकून तोडून परमार्थाकडे घालणं गरजेचं आहे. त्याचं कारण एक आहे, या इंद्रियाकडं विषयाकडं त्याची तृप्ती होणार लक्षात आलं की नाही. जसं लेकराला माईपाशी ठेवलं 2 एकर रान आहे, काय याचं इथं पोट भरणार, याचं पोट इथं नाही भरणार. याला पोट भरण्यासाठी चांगलं बाजूला ठेवावं लागेल. हे चांगले बाप कर्तव्य करतात का नाही करतात. हुशार बाप हे कर्तव्य करतात का नाही. येडवे बाप हा नको वाली लांब जाऊ नको, राहू देवा काय पण नाही त्याच्यावर बस मायापाशी, बरोबर आहे. संसारी हा लावणीया मोह संसारी गोविती आणि बांधवणी देती. डॉक्टर वकील होऊ देत नाहीत, इथं स्तुतीत येडायला येड. आणि मग ते अर्ध्या पोटानं उपाशी मरतं, लोकांच्या घरी भीक मागतं, चोऱ्या करतं काही आणि कोणाच्या नोकऱ्या करतं. काय उपयोग आहे. हे बापानं वाया घातलं की नाही लेकराला होय. मग लेकराचं चांगलं करायचं असेल तर लांब झाडावं. तसं आपल्या जीवाचं सुख व्हावं वाटत असेल तर इंद्रियाला तोडावं. कोणाकडून? विषयाकडून. पण कवा तोडतात
तू मसुरातच गेलो तू. देखे इंद्रिया कामू आसे, हा? देखे इंद्रिया कामू आसे, हम्म. तो लावी सुख दुरासे, हो जैसा गळी मिनो आमिषे भुलवी जगा. वा 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 हा हृदय काम वाचे बरं का इंद्रिया नाही. जैसा हृदय काम वाचे तो लावी सुख दुरासे. तुमच्या हृदयात प्रत्येकाच्या काम वासना आहे. काम या शब्दाचा अर्थ मदनच घेऊ नका. संसारातल्या इच्छा उसका नाम बोलते काम. असा जो काम हृदयात आहे तो लावी सुख दुरासे. काय त्याला सुखाच्या दुरासेला लाव. आणि मग जसा माशाला बुडवायला ते मासा धरणारा गळाला आमिष लावते तसं आमिष लावून इकडं वड कुंकळ हा विषयाच्या बाहेर वड दुःख होणारच आहे त्याला दर्शित होऊ दे. इंद्रियाची त्या विषयाची ताटप झाल्यावर हे इंद्रिय दुःख मानतात. त्यांना दुःख होतच तरफड तळमळ करतात ते तरी पण त्याच्यामध्ये ते भलं नाही जीवाचं. बरं काय नुसते इंद्रिय म्हणजे जीव नव्हे. बरं इंद्रिय म्हणजे जीव आहे का? तुम्हाला ते जीवाचं स्वरूप सिद्ध करण्यासाठी सांगितलंच ना. तत्संगो जीवोच्यते, तत्संगो जीवोच्यते म्हणजे अंतकरण एक 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय की झाले आणि 5 प्राण आणि मन आणि बुद्धी जीवाचं स्वरूप. 17 तत्व मिळून जीव. आणि ह्या 17 तत्वालाही दुःख होतं की नाही? हा परितया माझी गळू आसे, हा तरी परितया माझी गळू आहे तो इंद्रिया कामू आसे, हा जैसा गळी मिनो आमिषे भुलवी जगा. परितया माझी गळू आहे तो प्राणाते घेऊन जाय, जाय. तो जैसा ठाऊवा नोहे झांकलेपणे. हा खरे ना. माझ्या धर्माला ते आमिष खात आणि त्या आमिषात मधात मधात ते काटा आहे लोखंडाचा गळ. त्या माशाला माहितीये का? त्या आमिषाच्या नादानं खात आणि ते मग त्याच्यात फुटून या घसा आमिषाच्या मिशे गळगिळी मासा फुटून या घसा मरण पावे. ज्ञानेश्वरीन काय गाथा वेगळा आहे का? एकच आहे महाराज. माऊलीचे दृष्टांत गाठ्यात आहे कशाच तसे विषयास. चला अहो इंद्रियाला विषयाची जरी आवड असली तरी विषयातून बाजूला करून परमेश्वराच्या चिंतनात लावणं गरजेचं आहे. का? त्यामध्ये इंद्रियाची तृप्तता होणार नाही, विषय पूर्ण होणार नाहीत आणि विषय संपत नसतात. आणि विषय सेवन केल्यानं बरं काय इंद्रिय जास्त चावड बनतात पण पूर्ण होत नाही. का? विषय अपूर्ण आहे. विषय अपूर्ण आहे. अपूर्ण म्हणजे मायेचं स्वरूप आहे ते. लक्षात ठेवा. अविद्यक आहे ते आणि जीव बी अविद्यक आहे. म्हणजे याच्यामध्ये जीवाची पूर्तता नाही किंवा पूर्णता नाही. मग पूर्णता कशात आहे जीवाची? परमात्मा प्राप्ती, आत्मानंद. कोणता आनंद? हा विषयाच्या आनंदात पूर्तता नाही किंवा तृप्ती नाही, पूर्णता नाही. ती तृप्ती किंवा पूर्णता आत्मानंदात होत असतो. आता आत्मान म्हणून तुकाराम महाराज म्हणले देवाला, देवा तू का म्हणे भूक तुझे पाहावया मुख. मला भूक लागली म्हणजे हा पण कशासाठी? तुझं मुख पहा. मुख नाम स्वरूप. तू का म्हणे भूक तुझे पाहावया मुख. मला तुझ्या मुख पाहण्याची भूक लागलेली देवा, भूक लागलेली. आणखी मग आज तृप्ती झाली ना. काय देवे जीव झालाय ना. आज तृप्ती झाली. पण महाराजाची इच्छा होती. मग आपली पर्यायाने इच्छा नाही का? आनंद मिळावा ही इच्छा नाही का? मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भाविना जीवे. मला दुःख व्हावं असं कोणाच्या मनात आहे का? प्रत्येक जीवाला आनंद हवाय. पण आनंद हवाय पण आनंदाचा प्राप्त करण्याचा जो रस्ता आहे तो चुकलेला. कशामुळं? त्या रस्त्याविषयी अज्ञान आहे म्हणून. बरोबर आहे ना? म्हणून तर म्हणले बघा ना तुम्ही पुण्यस्य फलम इच्छन्ति. शास्त्रकार म्हणले पुण्यस्य फलम इच्छन्ति. पण पुण्य नेच्छन्ति मानवा आणि पापमचे फल नेच्छन्ति. पण पापम कुर्वन्ति येत नका. शास्त्रकाराचं काय म्हणणार समजलं का? पुण्यस्य फलम इच्छन्ति म्हणजे पुण्याचं फळ मला मिळावं असं प्रत्येकाला वाटतं. पुण्याचं फळ म्हणजे सुख आहे. बरं पुण्याचं फळ काय? सुख. सुख आहे. हे सुख मला मिळावं
अशी प्रत्येक जीवाची इच्छा आहे. पुण्यस्य फलम इच्छन्ति, पुण्यस्य फलम इच्छन्ति म्हणजे पुण्याच्या फळाची इच्छा करतात. तर काय पण पुण्य नेच्छन्ति मानव, पण पुण्य करत नाही. बरं ठीक आहे. पापस्य फल नेच्छन्ति म्हणजे पापस्य फल न इच्छन्ति, न इच्छन्ति म्हणजे पापाचं फळ इच्छित नाही. पापाचं फळ कोणतं? दुःख. कोणी काय इच्छा करताय का दुःखाने यावं माझ्या घरला म्हणून? नाही भाऊ. कोणाला वाटतंय का? नाही. मग वाटत तर नाही. आणि पापम कुर्वन्ति यत्नता, पाप तर प्रयत्नाने करतात. मग कसं तुमचं दुःख जाईल आणि कसं तुम्हाला सुख होईल सांगा. याचा अर्थ तुमचा रस्ता चुकला, प्राप्तीचा रस्ता चुकलाय. म्हणून प्रत्येकाला आनंदाची गरज आहे आणि आनंदासाठी धडपड जीव करीत असतो. पण ते आनंद विषयातून मिळेल अशी त्याची अपेक्षा आहे. पण त्या विषयातून अपेक्षा आनंद मिळविण्याची असते ती निराशा होते. महाराज आनंदाची तरी काय इच्छा हो? हा, आनंदाची तरी काय इच्छा हो? अरे आनंद स्वरूपच आहे ते. त्याचं स्वरूपच तिथं होतं. तिथून पहिलं खेळ ते सेवन तिथूनच आलंय ना ते भाई. कुठून? आनंदातून. त्यानं पहिलं साठलेलं आहे ना. आहो काल भेंद्र खाली आज खाऊ वाटतील की नाही? होय, कालच्या भेंद्राची चव बघितल्यावर आज खाऊ वाटतील की नाही? तुम्ही सांगा बरं. काल एखादा चांगला पदार्थ खाल्ल्यावर आज खाऊ वाटतं की नाही? हा, मग पहिलं त्यानं खाल्लेलं आहे की तिथूनच आलंय की ते. कुठून? आनंदातून. उग बाजूला पडले या आहे की नाही? मग कायला म्हणले? मग त्याच्यासाठी नाथांना म्हणावं लागलं त्या भारुडामध्ये. भारुड घ्यावे खरे कीर्तनाला. नाथाच्या घरची उलटी कोण? पाण्याची मोठी लागली आज मी नवर देखील वळसणीचे पाणी आड्याला गेले. होय, हंडी खादली भात टाकीला. बकऱ्या पुढे देव का? बकऱ्या पुढे देव कापिला. कशा पुढे? बकऱ्या पुढे देव कापिला. पुन्हा पाठ नाही. सगळं पाठ आहे की नाही? हा, अरे तेवढचं चरण आहे. एका जनार्दनी मार्ग हा उलटा, जो जाणे तो गुरुचा बेटा. आता इथं थोडं समजून घ्या, समजून घ्या. आजी काय सुरुवात काय म्हणलं तुम्हाला? आल्याची पाणी. हा, ते नाही सुरुवात. आजी नवरती नाथाच्या घरची उलटी. नाथाच्या घरची उलटी खून. पाण्याशी लागली मोठी. कोणाला ताण लागली? पाण्याला ताण लागती. दुसऱ्याला ताण लागते. पाणी पिण्याची इच्छा होती, पण पाण्याला इच्छा होती पाणी पिण्याची होती म्हणजे होती. हे काय आनंदाला आनंद प्राप्त करण्याची इच्छा झालीच ना. आता आपलं तेच चाललंय ना. मोबाईल आता हे चाललंय. आनंद स्वरूप आहे जीव खरा पाहिला मुळात. तर त्याला आनंद मिळवण्याची इच्छा व्हायली की नाही? नाही भाऊ. हा, एकरामात आता राहिल्यावर बरं होत नाही. अहो थांबतंय. हा, त्याचं पोरग मोठं झाल्यावर आपल्याला पाय चुरील वाटतं की नाही तुम्हाला? बघा, नाही प्रत्येकाला वाटतंय. होय राहता तुला त्याचा तर नाऱ्या पोळ्या खाण्याच्या नादात कोण वाढणार? आपला नाऱ्या 12 पोळ्या खातो. वाढणार कोण नाही. काय वाटतंय त्या बघा. हे कवा इसरल बघा. अरे काय करावं? अवघड की नाही सांगा. आणि अशातच जन्म जाणार. वाचणार राहणार. पुन्हा जन्माला येणे घडे. बरोबर आहे ना? ह्यात भानगडीत ना भाऊ. मग सांगा, जीवाला आनंद स्वरूप असणाऱ्या जीवाला सुद्धा मला आनंद मिळावा वाटणं ही पाहण्याला ताण लागल्यासारखी नाही. म्हणून आमच्या नाथांनी भारुड केले. याचे अर्थ करून घ्यावे लागतात. याचे अर्थ करून घेतल्यावर आणि मग कीर्तन केल्यावर कीर्तनातून 7-7 दिवस भारुड ऐकल्यावर कळतं का नाही? वय का नाही कळायचं? नाही तर काय पाण्याला मोठी लागली ताण. किती भऱ्या तुम्ही तोंडानं म्हणणार, जन्मभर म्हणणार, त्याचा अर्थ मात्र कळणार नाही. आणि अर्थ लावून घेतल्यावर मार मस्त. पण चांगल्या महाराजाचं ऐकायची सवयच नाही ना. किंवा खोराचं ऐकायचं फक्त बोंबलायचं मोकार सगळं. अरे आम्ही कानावर घालतो तसले लहानपणापासून बचपणापासून. ही ओढ लागली इकडं अभ्यासाची. अजिबात ते किंवा कीर्तन पटलं नाही. अजिबात नाही. त्याच्या कीर्तन जायचंच नाही. गेलोच नाही. विरोध सहन केला लोकांना. त्याला पटतच नाही.
वया बचपणी का त्रास करीत नव्हते का लय त्रास केला वया बाजूने आहे ना त्याच्यात हे बी होती पहिलं हो तितकं मला विरोध केली नाही पण ते टिकून बसत होते ना हे असं राहत होते आले इकडं बी तिकडे भरत कसा इकडं राहते इकडे बी जातोय विरोध करीत कधी त्यानं टीका केली नाही बरं काय त्यानं नाही केल्या काय काय आहेत पक्के आहेत ते त्यानं काहीच केलं नाही माझ्याविषयी पण केलं नाही पण ते तिकडे वाढ झाले नाही हा आणि यायचं आमचं सोयीत संबंध झाल्यापासून मात्र एकदम इकडं आहे 100% 98% किती 100% आले तिकडं नाहीच राहिले पण नाहीच राहिले तिकडं मग ते सोडलं तर सोडलं त्यानं फाटाच मारला नाही तर तिकडं बी आणि मग ते अहो जेवण्यापर्यंत मला खालीवर बघ हे लोक आता सांगा जेवण झाल्यावर डबल जेवण करणारा माणूस आहे पहिलेपासून लहानपण साधक जसे जीवन जगलेला माणूस आम्हाला वाटतं तो परसाद खाऊ घालाव चहा पिण्या आता पारावर चहा आणि यायचा एकादशीला माझं कीर्तन चहा यायचा चहा आला की त्या बकिटातच कप बुडवायचे लगेच चहा द्यायचा हे वाटतंय का आता तुमच्या बकेट तुमचे कप काय धुतले त्याच्याच बुडविले आणि मग कप काय धुण्यात अर्थ सुटका सोड झाला का बोंबऱ्याने काय झाले आज तुम्हीच सांगा आता धुण्यात काय मतलब आहे ते कपशी धुण्यात काय मतलब आहे तशीच द्या की मग आमचं डोसकीचं सरकत आहे त्याच्यातच बुडवायचं तुमचं बी आणि आमचंही बुडवायचं लगेच काढलं की चहा वाटायचं पटत नव्हतं पण चहा घ्यायचंच नाही दुसरे काय म्हणायचं चांगलं त्याला प्यायची सवय त्याला हे कसा पटण आलं मी आम्हाला भाई चहा सोडून देतो त्याला राग राग चहा सोड चहाच नको घरी प्याला नाही दारी नाही मिळवा चहा सोडून तुम्ही विचारायला बाळ बोलत नाही घरी विचारायच्या पेतो त्याला दूध लागते दूध बी म्हणाला काय बी म्हणणार काहीतरी हे त्रास करणार म्हणजे करणार मग आता पंक्तीला त्याला कसं पटन इथं पंक्तीचं आलं का काय सांगा माळावर कीर्तन मारुतीचे हे मारुती हनुमान तिथं निळ्याचं आणि सपंग 6वीच्या मुलीची आणि गेलो कीर्तन आम्ही जातो तो भजने आम्ही कीर्तन गेलो कीर्तन हे काय म्हणायचे ते जेव्हा जेव्हा तिथं म्हणले काय पंक्तीला लगेच बसले आता जेवण आले तर आता दिलं सांगा आता कसं करा आता आम्ही जेव्हा वाटतंय डबल मग त्याला कसं इथलं पटन ऐक मी ह्याच्या लाज मी बसलो ना हे जेव की मुळेवाले विनंती करायला येतं जेव्हा ते हनुमान गंगाराम आता ही शिवाजीराव मी आम्ही राम लक्ष्मण बसलो बसा बसा बसले त्यानं बी बसक भरून नुसतं भातून वरण होतं पण घरी जेवण आलतो काय जेव्हा तिथं आता एवढा भात टाकला त्या मुळीवाल्या काय करावं काय डबल जेवण कसं करावं एवढा भात कसा जाईल बाबा असं वाटू लागलं मला देवानं घरं नाही केलं तिकडून एक सरड्या पळत आला माझ्या खिशात गेला तिकडून पळत आलो आणि कशाला आला असं म्हणत मोकळं काय ते खिशात गेलं आर बाबा सरडा गेला म्हणलं आणि गेलं ताचं ते शेजारी बसलेले हे ते जेवायला आता सुरुवात करणार त्याच्यात सळ्या महाराज ते त्या खिशात खाली चापलं या तू बघायला तर नाही मी मधात गेलाय नाही कसा मधात गेला ते गंगाराम ठाण्यात झट होत त्यानं म्हणला त्या वरल्या कप्प्यात बघ खिच्याला वरी कपा उठा असतं कप्प्यात बसलोय खाली पिशवीत नाही ना ते त्याच्यातलं आंगळं काढणं हे करणं ते करणं झाला कोळंबा ते सरड्या काढला मग जेवण चुकलं असा त्रास करीत होते बघा म्हणजे याचा अर्थ कळलं का हे आपल्याकडं वडाय बघतात लोक लक्षात आलं पण डबल जेवण करणं शास्त्र पद्धतीने गुन्हा आहे लगेच हे सहन केल्याशिवाय भागत नाही हा आणि तिथूनच मग पुढे यायचं असतं म्हणून ते मोकाराचं कोणाचं कीर्तन ऐकलं की आम्हाला पटत नव्हतं हे बघा काय म्हणते भाऊ ते बघा नाथाच्या घरची म्हणजे एकनाथ महाराजांच्या नव्हे स्वतःची स्वतः नाथ महाराज स्वतःला नाथ म्हणून घ्यायला मूर्ख नाही नाथ महाराज स्वतःला नाथ म्हणणारे नाहीत बरं नाही एक्या म्हणतात ते किंवा एका लय चांगलं बोलले स्वतःला ते एका
एका जनार्दन म्हणे, तेव्हा एका जनार्दनी तुमचा दास, हे असं एका बर काय, नाही तर मग एक या असे म्हणणारी स्वतःची स्वतःला होय भाऊ. हो आणि ते काही म्हणून घेतील का? आपल्याला सवय ह भ प हे स्वतःची स्वतः म्हणून घेण्याची सवय ना आपल्याला. शास्त्री पंडित आहे की नाही? हा काय म्हणले? भागवताचार्य कानू भलत्या पदवी आपल्याला वाटतात. बरोबर आहे का? हे तसे नाथाच्या घरची उलटी खून म्हणजे एकनाथ महाराजांच्या घरची उलटी खून नव्हे. नाही, ही नाथ म्हणजे ते ब्रह्मांडाचा नाही. नाथ म्हणजे कोण? पांडुरंग. नाथ म्हणजे परब्रह्म बर काय, म्हणजे सोपाधिक ब्रह्म, त्याच्या घरची उलटी खून आहे. पाण्याशी मोठी लागली तहान, त्याच्या सोपाधिक ब्रह्माच्या घरची ही उलटी खून आहे. आणि त्या पाण्याला त्या ईश्वराच्या घरच्या बर काय खुनेनं पाण्याला ताण, म्हणजे ह्या जीवाला मी आनंद स्वरूप व्हावं किंवा आनंद मला मिळावा अशी इच्छा होणे आहे ना. मग जीव मुळातला कसा आहे? बरोबर आहे की नाही? आनंद स्वरूप असणाऱ्या जीवाला आनंदाची इच्छा व्हावी, भूक लागावी, हीच नाथांच्या घरची उलटी खोन पाण्याला ताण लागल्यासारखं आहे अशी एकनाथ महाराज म्हणाले. झालं. आता एक मग जीवाला आनंदाची भूक आहे, पण आनंद मिळवण्याचा रस्ता चुकलाय जीव. का? त्याला योग्य कोणी मार्गदर्शक भेटला ना. मार्गदर्शक असे भेटले, बाळ संसार करावं, लोकांची ते पोरे संसार करीती, आमची फजिती केली नावे. अहो धुरे काढ म्हणून शिकविणारे बाप आहेत, लोकांचं चोरून आण म्हणून शिकविणारे सुद्धा बाप आहेत. होय भाऊ, कसं कसा धुरा काढावा लागते. हा, आम्हाला वडिलांनी शिकविलं. हा, तिरपटाव चालवायचं. आमचे वडील म्हणत होते, हे जर शेलं सरळ उचललं तर शेलं धुऱ्यावर आधार होते आणि धुऱ्याचा निर्मळ निघत नाही. मग काय करावं लागायचं? तिरपटाव थाणायचं. तिरपटाव थांबलं की खसखस खसखस घुसतंय. हे कोण देते शिकवून आपल्याला? हा, नको जाऊ दे ओळाशी असे म्हणणारे बाप नाही का जगात? हा, मग चोऱ्या शिकवीत नसले तरी चोरी केल्यावर सुख मानतात की नाही? आपल्या पोरांना काही चोरून आणल्यावर आनंद मानतात का दुःख मानतात? आनंद मान. मग आनंद मानणं म्हणजे त्याला ते उत्तेजन देणंच आहे ना. म्हणजे आपल्याला हे सांगणारे पिसे असे होतात, नीट सांगणारी चांगली माणसं आपल्याला नाही. माय असली बाप बी असली, हित नाही ठावे जननी जनका आणि दावीला लौकिका चारती. हा, फौजदार करायचं, दुसऱ्याला टिकर हाणते आणि दुसऱ्याला टिकर हाणल्यावर पैसे बक्कळ घरला आणते. कोणाची अपेक्षा ही? मायबाप. बरोबर आहे. त्याचं सर्व ठेव त्याच्यात हित आहे, त्यांना कळतं का? कळत नाही. म्हणजे आपल्याला सांगणारे मार्गदर्शक नीट नसल्यामुळं आपला आनंद प्राप्तीचा रस्ता चुकला. आणि रस्ता चुकल्यामुळं आपण भटकंती करायला लागलो आडरानानं. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणले, बाबा काय उपयोग नाही म्हणजे अंगे उजू वाटा चालावे तरी पायाची शिनव आणि आडरानाने धावावे तरी तीच काय. काय स्वधर्म कर्म करत असता, हे कर्माबद्दलचं वर्णन आहे. अध्याय 18वा कितवा? 18वा अध्यायामध्ये स्वधर्म कर्म करा असं तिथं वर्णन आहे बरं काय. श्रेयान स्वधर्म विगुण परधर्मात सोनुष्ठित असं तिथं बरं काय ते श्लोक आहे. आणि त्याच्यावरल्या त्या ओव्या आहे. सांगा म्हणले, कोणतंही कर्म करायला तुम्हाला कष्ट लागतेत का नाही? काही काम करायचं असेल कष्ट लागते की नाही? होय बरं. कसं? हा, आता म्हशी धुवायला लागतात ना, आणि त्याच एखाद्या मंदिरातल्या गाई धुवायला कष्ट आहे. तिकडं बी कष्ट आहे आणि इकडं बी भाऊ बेजारी. दोन्हीकडे कोणतंही कर्म, कोणतंही कर्म घ्या, कर्म करत असताना कष्ट लागतात की नाही? बोला माऊलीला असं म्हणायचे, दधी जळाची घुसळणं. बरोबर. व्यापार सारखीचे अर्जुन. वाळूवे तिळा घाणा गाळणे एकच. हा, वाळूवे तिळा घाणा गाळणे एकच. हो, सांगा भाऊ. पाणी तरी घुसळलं, रई लावली पाण्यात आणि रई लावली दुधात टाकत, त्या कष्ट सारखे की नाही रई लावण्याचे?
पण लोणी कुठून निघते मग पाणी काय हलवी बघायचे होय रे रस्ता चुकला मार्गदर्शक भेटला नाही कोणी बरोबर आहे बरं तिळ गाळल्यावर तेल निघते आणि वाळू बी घाण्यात टाकली आणि तिळ घाण्यात टाकले फायदा कोणत्या ते घाण्यात टाकण्यात मग तिळाचाच घाणा हाणाव की वाळूचा काय राहणार आहे वाळूचा घाणा हाणून काय उपयोग आहे एक तर घाणा बिघडणार आणि माणसाची बेजारी व्हायची ती होणार होय भाऊ मग मंदिरातल्या गाई चारल्या का घरच्या गाई चारल्या सारखं होय नाही मग कोणत्या चारा मंदिरात तुम्हाला त्या बऱ्या वाटतात का चारा नाही ना त्याच्यात काही मिळत नाही हा पण असं वाटते दृष्ट फल मिळत नाही कोणतं दिसणार नाही. नगदी नगदी मिळत नाही असं वाटते नाही असं वाटते महाराज त्याच्यासाठी ह्या ओव्यात बरं काय स्वतः महाराज काय बोलले माऊली जरा बार तुम्ही ज्ञानेश्वरीकडे लक्ष देत नाही ते काय महाराज गळून घ्या अर्धा घ्या कळत नाही कळून घेतल्या तुम्हाला दिमाग नाही एखादा पोरगा डॉक्टर झाला आज डॉक्टर जगात ऑपरेशन पोट फाडणारे हा नीट करतात लोकायला आपल्या आपण ढाळून नसतो आपल्या दिमाग नव्हता का शिकलो नाही का ते आपण शिकलो नाही आम्ही कीर्तन करतो प्रवचन करतो तुम्हाला येणार नाही येते पण तुम्ही तुमचं डोसकं इकडं तुम्ही घातलं नाही तिकडल्या कामात कसं त्या लाईटच्या आता लाईट त्याला कळतंय उलट कुठं हे व्हायले काय व्हायले कुठलं बिघडलं साटर काय झालं बरोबर आहे इथलं कळणार नाही कळतंय पण प्रेम कुंकडे हा हे महत्वाचं आहे तिकडलं प्रेम कमी करावं लागते आणि इकडं मन घालावं लागते ज्ञानेश्वरी कळत नाही हा कोणाला कळते ज्ञानेश्वरी मग माणसाला नाही तर जनावराला कळते अरे आपल्यालाच कळणार आहे ज्ञानेश्वरी पण कळून घ्यायचा प्रयत्न असला तर बरोबर आहे की नाही त्याच्यासाठी इतकी मरमर जमत नाही कुठली प्रपंचाची ती ओढ कमी करावं लागते आणि ही ओढ लावावं लागते जास्त म्हणून आमचं तेच चाललंय ना तुम्ही चालले हो आनंदाला हुडकीत पण रस्त्यानं हुटकायले आराम चालले त्याच्यात तुम्हाला सुख सर्वथेव मिळू शकत नाही 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 त्याच्यात नाही सुख मग ते करावं लागतंय का हो करावं कर्तव्य म्हणून कसं कर्तव्य आसक्ती बुद्धीनं संसार केला की नरकाला जावं लागतं आणि कर्तव्य बुद्धीनं केला संसार तर चित्तशुद्धीपर्यंत लक्षात आलं मग कसा करायचा तसा करा म्हणून ज्ञानेश्वर महाराज तिथं कर्माबद्दल बोलतात की कोणतं वाईट कर्म करायला तरी कष्ट आहे चांगले कर्म करायला कष्ट आहे मग अर्जुना त्याच्यासाठी श्रेयान स्वधर्म म्हणजे स्वधर्मामध्ये श्रेय आहे म्हणजे आपल्या वर्ण आश्रम धर्मामध्ये जे कर्म आपल्याला सांगितले शास्त्रानं ते विधीनं कर्म आचरण करण्यात पुण्य आहे फल आहे आपला हा स्वधर्म हा आचरण जरी विषमू तरी पाहावा तो परिणाम फळेल जे हा तरी पाहावा तो परिणाम फळेल जेणे होय आपुलीच जननी नाही कुरूप पदरी झाली असं वर्ण आहे काय कराव्या ती बाळके तिने हो रम्य होणी बरव्या एरजा पराव्या रम्य होणी बरव्या काय कराव्या त्या बाळके तिने कितीतरी महाराज ते दृष्टांत काय माऊलीचं डोसकं पानिया हुनी बहुवे हा वा 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 तुपी गुण चीर आगवे त्याच्यातलीच हे होय हा बरी मिना काय होणे असणे जेत हा मग पाण्याहून आता पाण्यातल्या माशाला तुपात नेऊन सोडलं सांगा आता माणसाला काय अरे अहो पाण्यात होत मी आता तुपात सोडलं पण नाही होत काय करावं त्या मीनाला पाण्यातच बरं तूप नाही त्याला याला उचित अनुचित कळलं पाहिजे उचित आणि अनुचित हे कळलं पाहिजे जो विष अमृत ओळखे हा जो विष अमृत ओळखे तो अमृत काय सांडू शके हो जो उजू वाट देखे तो अवहाटा न वचे हा नाथरावच्या मार्मिक वयात बघ का वनिता आपुली का वनिता आपुली जरी का कुरूप झाली जरी का कुरूप झाली तरी त्याची भोगिता भली जी आपण हा तीच बरी या आपली नक्की असू द्या बायको तिच्या संग संसार करा दुसऱ्याची निटास काय करायची पण नरकाला जावं लागेल बोंबलाय बरोबर आहे की नाही असं म्हणायचे माऊली तिथे हे काय म्हणले उजू वाटा चालावी तरी पायाची शिनवावे बरं का चांगल्या वाटून चालवायचं तर पायाची काय म्हणले आता तुम्ही जो विष अमृत ओळखे विष अमृत मी विष कळायले अमृत कळायले तो अमृत काय सांडू तो शके अमृत सोडील का नाही हा जो उजू वाटा देखे तो अव्हाटा न वचे हा ज्याला चांगली वाट कळाली ते आदरण जाईल का
मग तुला कळाली का? कवा कळलं बघा, किती भजन केल्या, किती कीर्तन महाराज, किती महाराज गिळल्या, 2-4 तर गिळले आपण, बरं की नाही? कवा कळलं आपल्याला? महाराज हे असे म्हणून म्हणले धर्मपत्नी धांगडी एकची ओढी तरी का अपरवडी आणावी अंगा, तरी का अपरवडी आणावी अंगा. होय भाऊ, आपली लग्नाची बायको सांभाळण्यात, लुगडं घेणं, अमुक करणं, टमुक करणं, दवाखाना, हे ते, तिच्या कुठाने करण्यात आणि ठुलेल्या बाईच्या कुठाने करण्यात फरक सारखाच आहे की नाही? कष्ट सारखे सारखे. हा, तिला ठुलेल्या बाईला दवाखान्यात न्यावं लागते, तिला लुगडं घ्यावं लागते, तिला जेवायला भाकरी टोकऱ्या आणून ते गोळ हे ते शेत बाजारातून आणावं लागतं. मग हिला बी मग कोणती चांगली? पहिली लग्न. धर्मपत्नी संसार केला तर तुम्हाला स्वर्ग मिळते, आणि ह्या फालतू बाईच्या नादी लागले तर तुम्हाला नरकाला जावं लागतं. बरोबर आहे? मग त्याच्यासाठी स्वधर्म कर्म सोडू नका बाबा, स्वधर्म कर्म सोडू नका, आणि दुसऱ्याचे कर्म तुम्ही आचरण किती शिकवावं माऊलीनं, किती हा परस्त्री दांड्याची घाय, बरगर निघाली तरी साय, तरी सोपती ते वाय ते दिले की भाऊ. लक्षात आलं का? माऊलीचा दृष्टांत किती मार्मिक आहे. काय म्हणले? एक ऐका, लईच पहिला नवरा मारायला माऊलीने दृष्टांत दिला. काय काय लईच मारायला असं हे काय सदा सदा जाता येता येता जाता जाता गाच्या गुच्या करायला, चिमटेत घ्यायलाय, कुठं काय दालगोजीत घ्यायलाय, सदा सदा शिव्यात द्यायलाय. कोण? नवरा. मग ह्या येड्या हळदीनं त्या सोडून आणि दुसरा केला, आणि ते तर का टिकरा म्हणून. मग काय म्हणले माऊली? कुलस्त्री दांड्याचे खाय, बरगर निघाली तरी साहे. मग सोपती ते वायचे दिले की मग पहिलाच बरा होता मारुती सावकार, पहिलाच बरा होता. येडे हाळीनं दुसरा खायला केला असं म्हणायचे. कोणाला? माऊलीला. ते काम भोगिता हा, परलोक पावे पतिवर्ता, लोक पावे पतिव्रता. त्याची परुपोषी भोगिता अर्ध पाचा तसे. हा, बर काय, ती स्वतःच्या नवऱ्या संग जर संसार करील तर स्वर्गाला जाते, आणि कोण्याही नवऱ्या संग जर काही विचार करील दुसऱ्याच्या नवऱ्याचा तर तिला आद्य पाताला जावं लागते, नरकाला जावं लागते त्या बाईला. मग मला वाटते मग पहिलाच नवरा बरा की भाऊ? तसा आपला पहिलाच स्वधर्म चांगला की नाही? मग वाईट काम कशाला करावे भाऊ? बरोबर आहे, हेच चाळा आहे, हेच चाळा आहे. बघा हो, त्याच्यासाठी होईल. अहो, आपला रस्ता चुकला, हो, आपले मार्गदर्शक नीट नाहीत आपल्याला, म्हणून आपलं हुटकायलं. याला काय करावं? आणि ज्ञानेश्वरीसारखे, भागवतासारखे हे गाथा, हे असे ग्रंथ तुम्ही ऐका, आणि पुन्हा जन्म मिळणार नाही आपल्याला. एवढा मिळाला आहे ते ज्ञानेश्वरी ऐकाय, गाथा ऐकायला, भागवत ऐकायला. आणि हे ग्रंथ मला वाटते, तुम्ही काही म्हणा, ज्या महाराष्ट्रात आपण जन्माला आलो, ज्या या लोकांना आपल्यासाठी कष्ट घेतले, बरोबर आहे. तुकाराम महाराजाला हे गाथा तयार करायला, ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वरी तयार करायला, एकनाथ महाराजाला भागवत, अहो आपल्याला वाचणं आहे, त्या 9000 ओव्या तयार करणं ज्ञानेश्वरीच्या सोपं आहे. हा, बरं, सिद्धांतात परमार्थ, दृष्टांतात व्यवहार, एक शब्द व्हाई नाही त्यातला. कळलं? लेकरू किती वर्षाचं? तर म्हणजे 15 वर्ष झाली, 16व्या वर्षात माऊली होते. आणि 16व्या वर्षात एवढं ज्ञान, म्हणजे ते माणूस आहेत का? अवतारी काही ते तुम्ही विचार करा ना त्याचा. आपल्या 16व्या वर्षाच्या लेकराला शेंबूड काढायचे, संडासला जायचे कळलं, आणि 16व्या वर्षाचं लेकरू ज्ञानेश्वरी का अप्रतिम ग्रंथ करत आहे. साधी शक्ती का ती? म्हणजे सांगा का देव नव्हती? देव तालमिली देव नाहीत का? ते देव आहे. दुसरे देव हुडकीत बसायचे काय करते? कुठं तरी देव हुडकायचा आणि कशाला हुडकीत बसायचा? हे माऊलीत देव आहे, आणि माऊलीच्या रूपानं ज्ञानेश्वरी आपल्या समोर. मग या लोकांनी एवढे कष्ट घेतले तर त्या ग्रंथाचा अभ्यास करावं अशी आपली जिज्ञासा नाही. हे दुःख आहे की नाही? मत आहे हे त्यांना दुःख वाटेल की नाही? म्हणजे आम्ही एवढे ग्रंथ केले आणि तुमच्या उद्धारासाठी, आणि त्याच्याकडे तुम्ही ढुंकूनही पाहत नाही. दुसरे पोर डॉक्टर वकील करण्याकडे सगळे लोकांचा भर आहे. काय उपयोग आहे हो? किती डॉक्टर वकील झाला आणि किती काय इंजिनियर झाला, उद्धार होतोय त्याच्यात थोडंच आहे. म्हणून मी म्हणलो ना, मग तुमचं पोरग नोकरी लागलं, पेढे द्या. अरे काय पेढे द्या? मला त्याच्यात तर भूषण नाहीच नाही, पण नोकरी लागली म्हणजे आमर झालं का गाबडं?
अमर होत असलं तर मी पेढे वाटतो. आणि ते मरणाच्या दारात चाललंय तर मी पेढे कशाला वाटत बसू. मला त्याचं सुख नाही त्या नोकरीत. मला सुख परमार्थ करणे. महाराज होण्यात बी आनंद नव्हता. महाराज होणं लोकांचे पैसे सोडले असते मग काय उपयोग. मग तर जास्त दुःख झालं होते. वर्ग महाराज करणं, पुन्हा कीर्तनाचे पैसे घेणं, बापाला माईला सगळ्यांना कुळाला नरकाला घातलं तर काय उपयोग फायदा आहे. बरोबर आहे ना. ज्या आजापद्याने निष्काम परमार्थ केला त्याचे नातू पैसे घेऊन त्याला आता नरकात घालण्याचा प्रयत्न करायला म्हणल्या. त्या आजापद्याला स्वर्गातल्या सुख वाटेल का दुःख. त्यानं निष्काम परमार्थ केला आणि तुम्ही त्याच्या जागेवर बसून दिवा लावायले. याच्यात बी आनंद नाही. निष्काम परमार्थ करणे आणि आपला उद्धार करून घेणे यामध्ये आनंद आहे. हे लक्षात ठेवा. ज्ञानोबाऱ्यासारख्या ग्रंथाच्या माऊलीचे ग्रंथ, नाथांचा ग्रंथ, तुकोबाऱ्याचा ग्रंथ आणि याचं तुम्ही काय करा, चिंतन करा. पुन्हा जन्म मिळणार आपल्याला नाही. हे ग्रंथ ऐका, समजून घ्या आणि आपल्या डोक्यात घ्यायचा प्रयत्न करा. आधी वाचा तर खरं. जे वाचित नसतील ते रोज तुम्ही वाचा ज्ञानेश्वरी. आणि ज्ञानेश्वरी रोज वाचायलेत का ते समजून घ्यायच्या मार्गाला लागा. निस्ती वाचली तुम्हाला कळणार नाही. आणि समजून घेतल्यावर कळते असा त्याचा अर्थ आहे. जाऊ द्या, उद्या विचार करू. एकंदरीत प्रत्येक जीवाला आनंद प्राप्तीची भूक आहे. पण ते प्राप्तीचा रस्ता ते चुकलेला. आणि तुकाराम महाराज बरोबर त्या रस्त्यानं गेलेत आणि ते आत्मानंद त्यांनी मिळविलाय. म्हणून त्यांचा देवे जीव देवाना पोट भरले. आता पोट भरलंय कोणाचं. आणि त्यानं पोट भरल्यामुळं हे विषयातल्या सुखाचा कडवटपणा लागला. संसार तो कडू झाला. ते गोडी कळाली आणि संसार कडू झाला. एकंदरीत असं म्हणतात. पुंडलिका